जय सद्गुरू सगळ्यांना. आज आपण पाहणार आहोत तिळाचे लाडू कसे बनवायचे ते. मी माझ्या पद्धतीत तुम्हाला दाखवणार आहे. मकर संक्रांती जवळ येत आहे, प्लस आपल्या सगळ्यांकडे हळदी कुंकू असतोच. त्याच्यासाठी खास आवर्जून आपण हे असे तिळाचे लाडू बनवून ठेवतो आपण. खास करून आपल्याला मकर संक्रांतीलाही उपयोगाला पडतात आणि महिलांचे हळदी कुंकू समारंभ पण असतात. त्याच्यासाठी हे आपले तिळाचे लाडू देऊन तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला अशी पद्धत आहे. म्हणून मी आज तुम्हाला ही माझ्या पद्धतीमध्ये दाखवणार आहे. चला मग पाहूया. इथे मी सफेद तीळ घेतलेले आहे, अर्धा किलो आहेत. हे पॉलिशवाले नाही, ते साधे तिळ आहेत. पाहू शकता तुम्ही इथे साधे तीळ घेतलेले आहेत. पॉलिशवाले जर तुमच्यापैकी कोणाला हवे असतील तर तुम्ही घेऊ शकता, पण मला हे साधे तीळ गावठी तीळच आवडतात. इथे मी अर्धा किलो सफेद तिळाला अर्धा किलो गुळच घेतलेला आहे. गुळाची ढेप होती ही, त्याला किसून घेतलेला आहे. गुळाची ढेप घेताना हे आपल्याला चिकीचा गुळच घ्यायचा आहे. इथे मी शेंगदाणे घेतलेले आहे 1 वाटी, त्याला चांगले भाजून सोलून ठेवलेले आहे आणि 1 छोटी वाटी इतकं तूप होतं. आता आपण ह्या सफेद तिळाला भाजून घेणार आहोत. मंद गॅसवरतीच आपल्याला हे सगळं भाजून घ्यायचं आहे. जेवढी मोठी कढई असेल तेवढी मोठी कढई आपल्याला उपयोगात आणायची आहे, कारण का आपलं प्रोसिजर हे आपल्याला ढवळायचं असतं. त्याच्यामुळे खूप ढवळण्याला आपल्याला मेहनतही जाते आणि स्पेस म्हणजे जागा पण पाहिजे असते मोठी. त्याच्यामुळे जेवढी पसरट आपल्याकडे कढई असेल तेवढी घेतलेली चांगली आहे. पाहू शकता तुम्ही इथे आपले तीळ हे थोडे लालसर करायचे आहेत. आपल्या ह्या तिळाला कुरकुरीतपणा येईल इतका. इथे तीळ भाजून निघालेले आहेत. आपण आता गूळ जो किसलेला होता तो आता आपल्याला इथे वितळायचा आहे. त्याचा गुळाचा पाक करून घ्यायचा आहे. त्याच्यासाठी मी इथे कढईमध्ये 2 चमचे इतके तूप घेतलेला आहे. तुपामध्ये हा आपला किसलेला गूळ आहे तो सोडायचा आहे. गॅस आपल्याला ही मंदच ठेवायची आहे. बारीक याच्यावरच आपल्याला ही गूळ हा आपला वितळून घ्यायचा आहे. थोडंसं मी इथे 2 ते 3 चमचे इतकं पाणी टाकलेलं आहे. जी तुपाची वाटी होती त्याच्यातच पाणी घेतलेलं होतं मी. आता हे आपल्याला मंद गॅसवरती ह्याला वितळवायचं आहे. पाहू शकता तुम्ही इथे ही आपली प्रोसिजर होईपर्यंत तोपर्यंत आपण इथे जो आपला शेंगदाणे आहे त्या शेंगदाण्याला ओबडधोबड ठेचून घ्यायचा आहे. मिक्सरमध्ये त्याला वाटायचं नाही आहे, कारण आपले खाताना जे शेंगदाणे आहेत थोडेसे लागायला पण पाहिजे आणि दिसायला पण पाहिजे. त्याच्यामुळे पाहू शकता मी इथे किचनचा टॉवेल घेतलेला आहे. त्याच्यामध्ये टॉवेलमध्ये मी शेंगदाणे टाकून हे असे थोडे ओबडधोबड ठेचून घेतलेलं आहे. तुमच्याकडे जाडसर काही असेल तर तुम्ही ठेचू शकता. मी इथे हमनदस्त्याचा जो वरचं असतं ठेचायचं ते घेतलेलं आहे. पाहू शकता इथे ओबडधोबड असे आपले शेंगदाणे ठेचून निघालेले आहे. इथे आपला गूळ पण हा वितळलेला आहे. पाहू शकता तुम्ही. ही मी चिकीचा गूळ घेतलेला होता, त्याच्यामुळे ह्याचा कलर हा असा काळसर आलेला आहे. चिकीचा गूळ ह्याच्यासाठी घ्यायचा असतो की ह्याला चिकटपणा जास्त असतो गुळाला, त्याच्यामुळे मी हा चिकीचा गूळ घेतलेला आहे. नॉर्मल गुळामध्ये पण प्रकार असतात. काही सफेद गूळ असतात, काही ऑरेंजमध्ये असतात, काही काळपटपणा असा असतो गुळामध्ये आणि चिकीचा गूळ हा वेगळा असतो. थोडासा ब्राउनिश असतो, थोडासा येल्लो पण असतो. येल्लो आणि ब्राउनिश असतो. पाहू शकता तुम्ही इथे चांगला आपला हे वितळून गेलेलं आहे. गूळ हा चांगला वितळलेला आहे. गुळाचा हा पाक झालेला आहे. पाहू शकता तुम्ही. पण आता आपण ह्याला टेस्ट करून बघूया का हा पाक रेडी झालेला आहे की नाही. हा पाक आपल्याला एका प्लेटीमध्ये पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये थोडेसे 1-2 थेंब टाकून पाहायचे आहे. तुम्हाला मी दाखवते कसं टेस्ट करायची त्याची.
अगदी पटकन हातावर घेऊ नका, नाहीतर फोड वगैरे येण्याची शक्यता असते. पाहू शकता तुम्ही इथे पाण्यामध्ये मी 1-2 थेंब टाकलेले आहेत. तुम्हाला हा जो पाक आहे हा जेलीसारखा लागत असेल, पाहू शकता तुम्ही इथे. म्हणजे हा आपला अजून रेडी झालेला नाही आहे. ह्याला अजून 3 ते 4 मिनटं आपल्याला चांगलं उकळवायचं आहे. आपला हा जो पाक आहे हा आपण पाण्यामध्ये जर 1-2 थेंब टाकल्याने तिथेच जर ते कडक झाला तर मग समजायचं का आपला पाक हा रेडी झालेला आहे. ह्याला अजून 2 ते 3 मिनटं आपण उकळू देऊया. मग परत आपण पाहूया हा झालाय की नाही. पाहू शकता तुम्ही इथे. आता आपण याला परत चेक करणार आहोत आपला हा पाक झालेला आहे की नाही. ऑलमोस्ट हा आपल्याला पाक हा इतपतच रेडी करायचा आहे. थोडासा कच्चा जर राहिला तर आपले लाडू हे वळणार नाहीत, चिकटपणा आपल्या लाडूला येणार नाहीत. पाहू शकता तुम्ही इथे पाण्यामध्ये अलगद हा पाक कडक झालेला आहे. बघू शकता तुम्ही, मागाशी जेली टाईपमध्ये वाटत होता, आता हा थोडासा जाडसर आणि गोळा टाईपमध्ये झालेला आहे. म्हणजे हा आपला पाक इथे रेडी झालेला आहे. पाहू शकता तुम्ही इथे. आता आपण आपले जे तीळ आहेत ते तीळ आता ह्या पाकामध्ये टाकणार आहोत. त्याच्या आधी मी इथे थोडीशी इलायची पावडर टाकलेली आहे. 1 चमचा इतका मी इलायची पावडर टाकलेली आहे. तीही मिक्स करून घ्यायची आहे या पाकामध्ये. पाहू शकता तुम्ही इथे. हे असे फेस आले तरी घाबरू नका, कारण तुम्ही पाकामध्ये जर अलगद थोडीशी साखर जरी टाकाल ना तरी त्याला फेस येतो. साखर मी याच्यासाठी बोलले की काही जण साखरही मिक्स करतात थोडंसं गुळामध्ये, कारण टेक्स्चर याचा खूप चांगला येतो. पण मी याच्यामध्ये साखर टाकलेलं नाही, कारण ऑलरेडी गुळ हा आपला अर्धा किलोचा आहे आणि खूप असा गोड हा बनणार आहे. आता आपण याच्यामध्ये आपले जे सफेद तीळ भाजून घेतलेले होते ते टाकणार आहोत. चांगलं आता ह्याला टाकून आपण ह्याला मिक्स करून घेणार आहोत. इथे मी अर्धा किलो तीळ घेतलेला आहे आणि अर्धा किलो तिळाला मी अर्धा किलो गूळ घेतलेला आहे. अर्धा किलो गुळापैकी तुम्ही 3.5 ग्राम जरी घेतलात तरी चालेल, या 400 ग्राम घेतलात तरी चालेल. कारण जर तुम्हाला तेवढाच मापामध्ये गूळ घ्यायचा असेल तरी हरकत नाही. पण जर तुम्ही 3.5 ग्राम या 400 ग्राम या 250 ग्राम जरी गूळ घ्याल तरी काही गोडपणा कमी होणार नाही, तेवढाच गोड लागेल आपला लाडू. पण इतपत का अलगद तुटतील असे हे आपले तिळाचे लाडू होणार आहेत. पाहू शकता तुम्ही इथे आपले जे शेंगदाणे होते ओबडधोबड आपण ठेचलेले ते टाकलेले आहेत. चांगलं आता आपण याला मिक्स करून घेणार आहोत. 2 ते 3 मिनटं चांगलं मिक्सिंग करून घेणार आहोत. आपला जो पाक होता तो पाक पूर्णपणे पाहू शकता तुम्ही. तो पाक इथे मिक्स झालेला आहे. आपलं जे मिश्रण आहे हे गरम असेल तेव्हाच आपल्याला लाडू वळायला घ्यायचे आहे. जर का ते थंड झाले तर आपले लाडू हे वळणार नाहीत आणि चिकटपणा ह्याला तयार होतो. पाहू शकता तुम्ही इथे. आता आपण ह्याला लाडू वळायला घेणार आहोत, कारण आपला हा जो मिश्रण आहे लाडूचा हे तयार झालेला आहे. आणि एक आहे की जर तुमचं हे मिश्रण घट्ट जर झालंच तर परत ह्याला वाफेवरती ठेवा, गॅसवर ठेवा, मंद गॅसवरती, आणि परत लाडू वळायला घ्या. हरकत नाही, थंड झालं तरी आपल्याला लाडू वळता येतात. इथे मी एक गरम पाण्याचा टोप ठेवलेला होता, त्याच्यावरती आपल्याला ही कढई ठेवायची आहे. गरम पाण्याचा टोप ह्याच्यासाठी ठेवलेला कारण जी वाफ आपली गरम ही आपल्या कढईला लागणार आहे खालून, तर जे आपलं मिश्रण आहे ते थंड होणार नाही. ते खालून आपला जो गरमपणा असेल तर पटकन आपल्याला लाडू हे वळता येतील. कारण हे लाडूचं मिश्रण असं आहे ना का पटकन थंडीमध्ये ना थंड होतं ते. त्याच्यामुळे आपल्याला पटापट हे लाडू वळायचे आहेत. जर घरामध्ये 2-3 जण असतील तर पटकन लाडू वळून होतील. जर 1 जण असेल तर वेळ लागतोच आणि हे मिश्रण थंड पण होतं, एक जर माणूस असेल करायला तर. आणि घेताना थोडंसं
बर्फाची वाटी ठेवली आहे मी इथे. ते बर्फ हाताला लावूनच मिश्रण घ्या, कारण खूप गरम असतं, चटका लागू शकतो आणि गुळाचा पाक आहे याच्यामध्ये. खूपच चटके लागायची शक्यता असते. पाहू शकता तुम्ही इथे मी बर्फाची वाटी घेतलेली आहे. जर काही जणांना आवडत नसेल तर ते पाण्याचा हात घेऊनही तुम्ही करू शकता. पण बर्फ लावून जर तुम्ही लाडू वळलात ना, तर आपल्याला चटके लागत नाही. उलट आपल्याला थंड हातावर जो गरम लाडूचा हे असतो, मिश्रण असतं, ते चटक्याचे आपल्याला भासत नाही का आपल्याला हाताला चटके लागत आहेत म्हणून. पटकन असे हे लाडू वळून होतात, कारण ज्या पद्धतीत ते मिश्रण गरम असतं त्या पद्धतीमध्ये आपण पटापट लाडू वळले तर पटकन आपले हे लाडू वळतात पण, कारण ते गरम असतात त्याच्यामुळे. जर लाडू वळवताना तुम्ही दोघा तिघांना घेऊनच वळा, कारण मिश्रण हे खूप लवकर थंड होतं. पाहू शकता तुम्ही इथे आपले हे लाडू खूप असे पटकन रेडी होत आहेत बनून. काही जणांनी मी पाहिलं, काही जणांचे वेगवेगळे ट्रिक असतात, पण ही नॅचरली आणि आपली पद्धतच आहे अशी हातावरती लाडू वळायची. पाहू शकता तुम्ही इथे अशाच पद्धतीत आपण सगळे लाडू करून घेणार आहोत. आणि जर आपलं हे मिश्रण थंड झालं तर परत गॅसवरती ठेवा, मंद आचेवरती. परत ह्या मिश्रणाला गरम करा आणि परत लाडू वळवायला घ्या, काही प्रॉब्लेम येत नाही. पाहू शकता तुम्ही इथे अर्धा किलो तिळाचे इतपत आपले हे लाडू रेडी झालेले आहेत. आता आपण सर्व करून दाखवते मी तुम्हाला. पाहू शकता इथे मकर संक्रांतीसाठी हे आपले लाडू रेडी झालेले आहेत. बाहेरच्या पेक्षा आपण घरात खूप सारे असे लाडू आणि मोठे बनवू शकतो. रेसिपी जर आवडली असेल तर सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा, कमेंटमध्ये सांगा झाली कशी रेसिपी. मग मला कळेल का तुम्ही किती पाहता आणि किती चांगली वाटली तुम्हाला माझी रेसिपी. भेटूया आपण पुढच्या रेसिपीला. तोपर्यंत जय सद्गुरू सगळ्यांना.